मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणजे संगीत सृष्टीमधला एक तेजस्वी तळपणारा सूर्य. मास्टर दीनानाथांना जर तेजस्वी तळपणारा सूर्य म्हणावं तर अभिषेकी मुलांना प्रत्येक रसिकाच्या हृदयामधला अढळ असा ध्रुवताराच म्हणावा लागेल. मास्टर दीनानाथ, त्याचबरोबर अभिषेकी बुवा आणि त्याचबरोबर मास्टर दीनानाथांचा हा जो वृक्ष आहे, म्हणतात ना की मास्टर दीनानाथ मंगेशकर आजही आहेत. कारण त्यांच्यामधला जो आर्टिस्ट आहे, त्यांच्यामधला जो कलाकार आहे, तो आज उषा मंगेशकर यांच्यामध्ये दिसतो. त्यांच्या गाण्यामधली जी वीरश्री आहे ती आशाताईंमध्ये दिसते आणि त्यांच्यामधलं अध्यात्म हे लतादीदींमध्ये दिसतं. असे मास्टर दीनानाथ मंगेशकर आजही आहेत. कोणी म्हणावं की हे सगळे गेले, कोणी म्हणावं की अभिषेकी बुवा नाही. सॉन्ग हॅज द लॉंगेस्ट लाईफ. ज्याप्रमाणे रोज तळपणारा सूर्य रोजचाच असतो नाही का, रोज आपण त्याला बघत असतो, पण तरी सुद्धा उजाडणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर त्याची किरण नवीन वाटत असतात नाही का. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींची ओवी ज्याप्रमाणे नित्य नूतन वाटते ती कधीही शिळी वाटत नाही, त्याचप्रमाणे अभिषेकी बुवांची गाणी ही इथून पुढची 100 वर्ष काय, कितीही हजारो वर्ष ऐकली तरी सुद्धा ती आपल्याला नवीनच वाटतात. कारण गोमंतकामध्ये आज कुठेही मैफिल असली किंवा जगभरात कुठेही मैफिल असली तरी सुद्धा तिथे हा स्वरांचा अभिषेक होत नसेल, जितेंद्रिय स्वर तिथे येऊन गेले नसतील तर ती मैफिल आपल्याला आजही अपूर्णच वाटते. रसिक हो.